लव्ह मॅरेज केल्यानंतर सगळे हेच म्हणत होते की हा 3 तासाचा पिक्चर नाही आहे. प्रेम केलं, लग्न केलं आणि सगळं हॅपी एंडिंग होईल. पाहू किती दिवस टिकतं यांचं प्रेम, किती दूरपर्यंत जातं यांचं रिलेशनशिप. खूप विरोधानंतर आपण ठाम लग्न केलं आणि आज बघता बघता लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाले. कसे दिवस निघून जातात काही समजत नाही. आणि आता पण मला अजूनही हे सुंदर स्वप्नच वाटतं. प्रेमात पडणं खूप सोपी आहे, पण त्यानंतर संसाराची लढाई खूप कठीण असते. खूपच अपडाऊन्स येतात. पण या सगळ्यात मी एक प्राऊडली एक सांगते की माझ्या दोन्ही डिलिव्हरीला फायनान्शियली, इमोशनली मला सगळ्यात जास्त सपोर्ट यांनीच केला. कधी कुणाची कमी मला भासूच दिली नाही. 8 वर्षाच्या प्रेमाला सत्यात उतरवताना तुम्ही एकच शब्द दिला होता, नेहमी सोबत राहू. आज आपल्याला सोबत 15 वर्ष पूर्ण झालेत, पण तुम्ही मला लहान मुलीसारखं सांभाळता. बरीचशी स्वप्न माझी पूर्ण झाली आहे आणि अजूनही खूप सारे स्वप्न दोघं मिळून आपल्याला पूर्ण करायचे आहे. सगळं जग समोर असताना हात धरणं सोपं आहे, पण सगळे विरोधात असताना हात न सोडणं यालाच खरं प्रेम म्हणतात. आणि तेच प्रेम आपल्या दोघांमध्ये आहे. लव्ह मॅरेज सक्सेसफुल होण्यासाठी परफेक्ट पार्टनर लागत नाही किंवा परफेक्ट माणूस लागत नाही, तर एकमेकाला समजून घेणारं आणि कधी एकटं न सोडणारं 2 पक्के मित्र लागतात. आणि तेच आपण दोघं आहोत. तर हॅपी अॅनिव्हर्सरी अहो. आतापर्यंत जसं सांभाळून घेतलं, यानंतरही असंच नेहमी सांभाळून घ्या. कधी भांडली असेल तर सवय पाडून घ्या, कारण की यानंतरही अशीच भांडत राहणार आहे. पुढच्या 7 जन्मासाठी ऑलरेडी तुम्ही बुक आहात आणि स्वामीला असं सांगून ठेवलेलं आहे.